राईट. सो ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेलं एक्सेप्शन हँडलिंग. व्हॉट इज एक्सेप्शन हँडलिंग? सो त्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज एक्सेप्शन, एक्सेप्शन काय, ओके, व्हॉट इज एक्सेप्शन. देन ओके, आफ्टर दॅट आपण बघितलं की हँडलिंग म्हणजे काय असतं. सो हाऊ टू हँडल द एक्सेप्शन, ओके, द यूज, ओके, म्हणजे त्याचा बेनिफिट काय असतो एक्सेप्शन हँडलिंगचं, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेले. त्याचे एक्झाम्पल पण बघितले. ओके, पावसाचं एक्झाम्पल बघितलं, चहाचं एक्झाम्पल, ओके, तुम्ही बाईकवरती कुठे जात आहे त्याचं एक्झाम्पल बघितलं. ओके, तर खूप सारे एक्झाम्पल बघितले आणि प्रॉपर वेने एक्सप्लेन केलं. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते मला सांगू शकता. विदाऊट एक्सेप्शन काय होतं ते पण आपण बघितलेले काल. आणि आज आपल्याला काय करायचं आहे की हाऊ टू मॅनेज द एक्सेप्शन, एक्सेप्शनला मॅनेज कसं करायचं. अँड लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पण बघितलेलं की ट्राय, कॅच, थ्रोज आणि फायनली या 4-5 कीवर्डचा यूज करून आपण काय करणार आहोत, एक्सेप्शनला हँडल करणार आहोत. ओके, आणि त्यानंतर टाईप ऑफ एक्सेप्शनमध्ये बघितलं काय आपण, कंपाईल टाईम एक्सेप्शन अँड रन टाईम एक्सेप्शन. कंपाईल टाईम एक्सेप्शन इज कॉल्ड ॲज अ चेक एक्सेप्शन अँड रन टाईम एक्सेप्शन इज कॉल्ड ॲज अ अनचेक एक्सेप्शन. सो कंपाईल टाईम एक्सेप्शन ऑकर्स ड्युरिंग वॉट, प्रोग्राम कंपायलेशन, ओके, प्रोसेस, कंपायलेशन प्रोसेस जी असते त्यामध्ये त्याचं, ठीक आहे, ओके, तर तो ऑकर होत असतो. आणि रन टाईम एक्सेप्शन कधी ऑकर होतो, ज्यावेळेस आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो. ओके, डायनामिक एक्सेप्शन पण म्हणू शकता तुम्ही याला. सो एक्झिक्यूट होत असताना ते एक्सेप्शन ऑकर होत असतं. ठीक आहे. आता कंपाईल टाईम एक्सेप्शनला चेक एक्सेप्शन असं का म्हटलं जातं, वाय इट्स अन चेक एक्सेप्शन. ओके, त्याला चेक नाव आपण का दिलेलं आहे, सपोज का दिले गेलेलं आहे, तर त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोग्राम कंपाईल करत असता त्याच वेळेस तो एक्सेप्शन चेक केला जातो. म्हणजे तो पर्टिक्युलरली जो कोड आहे तो व्हॅलिड कोड आहे की नाही आहे, की इनव्हॅलिड आहे, तर ती गोष्ट चेक केली जाते. अँड ॲट दॅट टाईम, ओके, कंपायलेशन म्हणजे रन होण्याच्या पहिलंच ते चेक केलं जातं. सो दॅट जस्ट बिकॉज ऑफ दॅट कॉल्ड ॲज ए चेक एक्सेप्शन. क्लिअर आहात तुम्ही? वाय कंपाईल टाईम एक्सेप्शन इज कॉल्ड ॲज ए चेक एक्सेप्शन. Reading guys? Hello? Hello guys, hello. Yes sir. Right, so compile time exception get check at the time of compilation. Program code compilation or program, you can say program compilation मध्ये ते काय होतं, चेक केलं जातं. जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट इज कॉल्ड ॲज अन चेक एक्सेप्शन. अँड अनचेक एक्सेप्शन मीन्स वॉट, ओके, इट्स नॉट गोइंग टू चेक युअर एक्सेप्शन. सो व्हॉट इज व्हॅलिड केस और व्हॉट इज इनव्हॅलिड, तो ते आपण जे असतं ते आपण कंपाईल करताना चेक करू शकत नाही. सो ते कधी चेक होतं, ॲट द टाईम ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज ए अनचेक एक्सेप्शन. क्लिअर आहात गाईज? रन टाईम एक्सेप्शन इज कॉल्ड ॲज ए अनचेक एक्सेप्शन, कारण हा कंपायलेशनच्या वेळेस चेक होत नाही. आणि हा कंपायलेशनच्या वेळेस जे चेक होतात ते एक्सेप्शन म्हणजे काय, चेक होऊन व्हेरीफाय होतात की दिस इज अन एक्सेप्शन, देर इज ए प्रॉब्लेम. सो दॅट टाईप ऑफ एक्सेप्शन्स कम्स अंडर चेक एक्सेप्शन. अँड जे एक्सेप्शन चेक होऊ शकत नाहीत, जे तुम्ही रन करताना तुम्हाला मिळत नाहीत, असे एक्सेप्शन म्हणजे काय, अनचेक एक्सेप्शन. जसं काल आपण बघितलं. आता आपल्याला हे नाही कळणार की युजर इकडे काय एंटर करणार आहे. आता हे आपल्याला कंपायलेशन वेळेस कळणार आहे का, तो ऑब्व्हियसली नाही आहे. ओके, तर यावेळेस तो आपण फाइंडच करू शकत नाही. तो कंपायलेशन वेळेस म्हणजे एक्सेप्शन म्हणजे काय, इथे तुम्ही काहीतरी स्पेलिंग मिस्टेक केलं, सपोज इकडे AI केलेलं आहे, ओके, कॅपिटल आयच्या ठिकाणी स्मॉल आय घेतलं, ते काय झालं, मिस्टेक झालं. कारण अशी स्मॉल आयवाली आपल्याकडे मेथडच नाही आपल्या नेक्स्ट स्कॅनर क्लासमध्ये. सो हा तुम्हाला काय करेल, चेक करेल की स्कॅनर क्लासमध्ये नेक्स्ट इंट नावाचं मेथड जे की स्मॉल आयनी आहे अशी मेथड प्रेझेंट आहे का, तर त्याला कळणार की बाबा अशी मेथड नाही आहे. सो हे अलाउड केलं जाणार नाही. सो हे कधी चेक केलं जातं, ज्यावेळेस प्रोग्राम कंपाईल केला जातो त्यावेळेस हे चेक केलं जातं. सो इट कम्स अंडर, ओके, युअर कंपाईल टाईम एक्सेप्शन. सो कुठला एक्सेप्शन आहे आज जर चेक केला तर तुम्ही बघाल तर नेक्स्ट मेथड जी आहे, नेक्स्ट इंट मेथड तुम्ही जे स्मॉल आयवाली घेतली आहे ती इज अनडिफाईन, म्हणजे ही मेथड तुम्हाला मिळणारच नाही आहे कुठे, तर स्कॅनरमध्ये. तर हा एक्सेप्शन तुम्हाला तो इकडे प्रोव्हाइड करतो. सो झाला हा चेक एक्सेप्शन. पण आता यामध्ये जर तुम्ही बघाल तर आपण हे कशासाठी लिहितोय, आपल्याला स्कॅन करायचा इंटिजर डेटा. बट इंटिजरच्या ठिकाणी जर तुम्ही स्ट्रिंग डेटा प्रोव्हाइड केला आणि तो स्ट्रिंग डेटा रीड करायला कधी जाणार, तो ज्यावेळेस आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. मग तसे एक्सेप्शन जे इथं कॅच करू शकत नाही, आपण चेक करू शकत नाही, अशा एक्सेप्शनला आपल्याला काय करायचं असतं, मॅनेज करायचं असतं. अँड दॅट ऑल एक्सेप्शन इज कॉल्ड ॲज ए रन टाईम एक्सेप्शन. जसं की एखाद्या व्हेरिएबलमध्ये नल व्हॅल्यू आहे, तर नल व्हॅल्यू तर आपण स्टोअर करू शकतो, बट ज्यावेळेस आपण त्या व्हेरिएबलला जर प्रोसेस करायला गेलो, नल व्हॅल्यूला आपण प्रोसेस करू शकत नाही. सो ॲट दॅट टाईम इट विल थ्रो अन एक्सेप्शन, दॅट इज वॉट
null pointer exception, and it's okay only and only detect at the time of execution of your program, not at the time of compilation. सो असे काही एक्सेप्शन असतात जे की फक्त एक्झिक्यूट होतानाच ऑकर होत असतात. जसं ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आहे, ज्यावेळेस ॲक्च्युअल तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो आणि त्याला कळलं की बाबा तुमचा जो एक नंबर आहे जो त्याने डिवाइड करताय त्या नंबरने तुम्ही तो 0 आहे, अशाच वेळेस तो काय करतो एक्सेप्शन तुम्हाला थ्रो करत असतो. सो दॅट टाईप ऑफ एक्सेप्शन कम्स अंडर अनचेक एक्सेप्शन और रन टाईम एक्सेप्शन, जे कंपायलेशनच्या वेळेस पॉसिबल नसतात डिटेक्ट करणं. ते एक्सेप्शन आपल्याला मॅनेज करायचे असतात एक्झिक्युशनच्या वेळेस, आणि त्याच एक्सेप्शनसाठी आपण हे एक्सेप्शन हँडलिंग नावाचा कॉन्सेप्ट यूज करत आहोत. कुठले एक्सेप्शन तर अनचेक एक्सेप्शन और यू कॅन से रन टाईम एक्सेप्शन. क्लिअर आहात गाईज तुम्ही इतका? ओके फाईन, ठीक आहे. सो आज आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला चेक करायचं की या एक्सेप्शनला हँडल कसं करायचं, हाऊ टू हँडल द एक्सेप्शन. आता एक्सेप्शन आल्याने तुम्हाला काल मी दाखवलं काय होत होतं की तुमचा जो प्रोग्राम आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट होत होता. ओके, म्हणजे सडनली काय होत होता, क्रॅश होऊन जात होता तुमचा प्रोग्राम, तिथेच टर्मिनेट होता. स्मूथ फ्लो जो होता, प्रोग्राम स्टार्ट झाला आहे प्रॉपरली आणि एंड पण प्रॉपरली झाला आहे, हे होत नव्हतं. जसं ॲडिशनमध्ये एक्सेप्शन आला की ॲडिशनलाच तो काय व्हायचा, स्टॉप व्हायचा. त्यानंतर डिव्हिजन मेथड, त्यानंतर गुड बाय मेन हे एक्झिक्यूटच व्हायचं नाही. सो या केसला आपल्याला काय करायचं गाईज, मॅनेज करायचं. सो वी हॅव टू मॅनेज दिस पर्टिक्युलर केस. तर त्याला मॅनेज करायचं तर कसं करायचं, सो त्यासाठी आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगवाल्यांनी काय केलेलं आहे, जावामध्ये एक्सेप्शन हँडलिंग कॉन्सेप्टमध्ये प्रोव्हाइड केले काही कीवर्ड, दॅट इज ट्राय, कॅच, थ्रो, थ्रोज, फायनली. तर या कीवर्डचा आपल्याला एक 1 by 1 यूज करायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं. ओके, फॉर दॅट आपण स्टार्ट करूया. कीवर्डचं मिनिंग पहिलं काय असतं, कुठला कीवर्ड काय करतो, कशासाठी यूज केला जातो. तर सगळ्यात आधी आपण ट्राय कीवर्डबद्दल जर बघितलं, सो व्हॉट इज ट्राय. ट्राय कीवर्ड हा जो आहे तो कसा यूज केला जातो, ॲज ए ब्लॉक यूज केला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे कुठलीही प्रोग्रामिंग जरी असली, ॲज ए ब्लॉक मीन्स वॉट, कर्ली ब्रॅकेट्स असतात. तर ह्या ट्रायमध्ये काय केला तो, ट्राय इज ए ब्लॉक, ट्राय ब्लॉक म्हणतात त्याला. ट्राय ब्लॉकमध्ये कसला कोड असतो, काय आपण ह्या ब्लॉकमध्ये म्हणजे काय, ब्लॉक म्हणजे कोड. ओके, सिम्पल यू कॅन से ग्रुप ऑफ लाईन ऑफ कोड. या लाईन ऑफ कोडमध्ये ह्या ग्रुप ऑफ लाईनचा जो कोड आहे यामध्ये काय लिहिणार आपण, असा कोड लिहिणार आपण यामध्ये. ओके, जो कोड एक्सेप्शन जनरेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. जसं की तुम्हाला माहिती आहे काल ह्या प्रोग्राममध्ये एक्सेप्शन कुठे येतं, आपण ज्यावेळेस डेटा रीड करतो त्यावेळेस एक्सेप्शन येऊ शकतं. म्हणजे जर इंटिजरच्या जागी मी जर स्ट्रिंग डेटा टाकला तर त्यावेळेस ते नंबर इनपुट मिसमॅच एक्सेप्शन असं तुम्हाला तो एक्सेप्शन प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, अजून दुसरीकडे कुठे एक्सेप्शन आला तुम्हाला, परत या 2 लाईन आहेत 27 आणि 28 नंबरच्या, इकडे पण तुम्हाला सेम इनपुट मिसमॅच एक्सेप्शन येऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात ही 30 नंबरची पण लाईन आहे आपल्याकडे, जी काय करू शकते गाईज, एक्सेप्शन ऑकर करू शकते. कधी, ज्यावेळेस आपण बीची व्हॅल्यू 0 दिली की ॲट दॅट टाईम इट विल थ्रो ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. सो तुम्हाला एवढं कळलं की आपले काही कोड जो आहे त्या कोडमध्ये रिस्की कोड म्हणू शकता तुम्ही, ज्या कोडमुळे एक्सेप्शन ऑकर होण्याचे चान्सेस असतात. ज्या कोडमुळे एक्सेप्शन ऑकर होण्याचे चान्सेस असतात, जसं की लाईन नंबर 17-18, लाईन नंबर 27-28 अँड लाईन नंबर 13, या 5 लाईनचा जो कोड आहे तो तुम्हाला एक्सेप्शन प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे तुमचा प्रोग्राम काय होतो, ॲबनॉर्मली टर्मिनेट होणार आहे. तर असा जो कोड आहे रिस्की कोड, ज्यामुळे एक्सेप्शन ऑकर होतं, तो कोड आपण कुठे लिहिणार, आपण आपल्या ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणार. क्लिअर आहात गाईज तुम्ही, व्हॉट इज द यूज ऑफ ट्राय ब्लॉक. ऑलवेज लक्षात घ्या, ट्राय ब्लॉक कंटेन्स रिस्की कोड और द कोड दॅट विल जनरेट द एक्सेप्शन. ओके, दॅट विल द रिझन फॉर युअर कॉज. ओके, असा कोड आपण कुठे लिहिणार, आपल्या ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणार गाईज. ओके, सो ट्राय ब्लॉकबद्दल क्लिअर आहात तुम्ही मग. ओके, दुसरा जो ब्लॉक असतो आपल्याकडे, दॅट ब्लॉक इज वॉट, कॅच. कॅच ब्लॉक काय करतो, जसं त्याच्या नावामध्येच आहे, कॅच करणे. कशाला कॅच करणे, जो एक्सेप्शन जनरेट होऊन थ्रो केला जातो. आता लक्षात घ्या, इथून एक मी कन्सेप्ट सांगतो की थ्रो करणे. आता सपोज तुम्ही क्रिकेट खेळत आहात, क्रिकेट खेळताना तुम्ही एखादा बॉल आहे तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला थ्रो केल्यानंतर तो बॉल कोणीतरी कॅच करणार. आता इकडे काय होतं, एक्सेप्शन जनरेट होतं. एक्सेप्शन जनरेट झाल्यानंतर काय केलं तर जेव्हीएम त्या एक्सेप्शनला गेट करतो, ऑब्जेक्ट बनवतो आणि ॲज अ ऑब्जेक्ट तो एक्सेप्शन काय केला तो बॅकएंड म्हणजे बॅकग्राऊंडमधनं जेव्हीएमकडनं थ्रो केला जातो. आता थ्रो केल्यानंतर तो जर एक्सेप्शन कॅच जर केला नाही तर तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. सो
जो एक्सेप्शन JVM कडनं थ्रो केला गेलेला आहे, ओके, जो एक्सेप्शन ऑकर झाला आहे तो एक्सेप्शन थ्रो केला जाईल आणि त्या थ्रो केलेल्या एक्सेप्शनला कॅच करण्याचं काम कोणाचं असणार, तुमच्या कॅच ब्लॉकचं असणार. तर ह्या कॅचच्या ब्लॉकमध्ये जसं तुमचं मेथड असतं ॲड मेथड, तसंच हे कॅच तुम्ही मेथड टाईपच यूज करता, ओके, बट त्याला रिटर्न टाईप वगैरे काही नसतं, ओके. कॅच असेल नॉर्मल आणि यामध्ये काय काय कॅच करायचे तुम्हाला, एक्सेप्शन. ते एक्सेप्शन मी म्हटलं होतं ऑब्जेक्ट आहे, तर एक्सेप्शन इज अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुणाचा बनतो, क्लासचा. तर सगळे एक्सेप्शन कुण्या क्लासचे ऑब्जेक्ट असतील, तर सपोज कन्सिडर करा राईट नाव आपल्याला एक्सेप्शन नावाची क्लास आहे, त्या एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट कुठला, ई नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी आणि तो एक्सेप्शन थ्रो केलेला कुठे स्टोअर केला जाईल, ई नावाच्या एक्सेप्शनमध्ये थ्रो कॅच केला जाईल. क्लिअर आहात तुम्ही, राईट. सो दॅट इज वॉट गाईज आर एक्सेप्शन हँडलिंग. आता ह्या ट्राय कॅचचा मेकॅनिझमचा यूज करून आपण काय करू शकतो, एक्सेप्शन हँडल करू शकतो. आता हा जो कॅच ब्लॉक आहे, जसा ट्राय ब्लॉक आहे आपल्याकडे तसाच आपल्याकडे काय कॅच ब्लॉक असणार आहे. आता या कॅच ब्लॉकमध्ये काय करणार, मग तो एक्सेप्शन काय आहे, एक्सेप्शन रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील, ओके. एक्सेप्शन आल्यानंतर जर काही आपल्याला पर्टिक्युलरली टास्क परफॉर्म करायचा असेल तर त्या रिलेटेड कोड आपण कुठे लिहित असतो, आपल्या कॅच ब्लॉकमध्ये लिहित असतो. सो कॅच ब्लॉक कंटेन्स सच टाइप ऑफ कोड. व्हॉट टाइप ऑफ कोड, दॅट कोड, ओके, इन्फॉर्म युजर और सच टाइप ऑफ कोड, ओके, वी हॅव टू एक्झिक्यूट आफ्टर एक्सेप्शन. एक्सेप्शन थ्रो झाल्यानंतर जो कोड आपल्याला एक्झिक्यूट करायचा असतो, म्हणजे त्या एक्सेप्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन देणे, एक्सेप्शन कुठल्या पर्टिक्युलर पार्टमध्ये आलं आहे ती इन्फॉर्मेशन प्रिंट करून युजरला हेल्प करणे, म्हणजे डेव्हलपरला हेल्प करणे, अशा टाईपचा कोड आपण कुठे करत असतो, कॅच ब्लॉकमध्ये लिहित असतो. सो या बेनी गाईज आपल्याला ट्राय आणि कॅच मेकॅनिझमचा यूज करून आपल्याला काय करायचं असतं, एक्सेप्शन हँडल करायचं असतं. आपला जो रिस्की कोड असतो, जो एक्सेप्शन ऑकर करतो, तो कोड आपण कुठे करत असतो, ट्रायमध्ये लिहित असतो. आणि ज्या कोडमध्ये आपल्याला थ्रो झालेला एक्सेप्शन कॅच केल्यानंतर जो कोड आपल्याला लिहायचा असतो, ओके, हँडल करण्यासाठी, तो कोड आपण कुठे लिहित असतो, आपल्या कॅच ब्लॉकमध्ये लिहित असतो, सॉरी ट्राय ब्लॉकमध्ये, कॅच ब्लॉकमध्ये लिहित असतो, बरोबर, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट इकडे लक्षात घ्यायची, ओनली ट्राय किंवा ओनली कॅच आपण यूज नाही करू शकत. जर तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग करायचं असेल, यू मस्ट हॅव टू यूज ट्राय ॲज वेल ॲज कॅच. ट्राय कॅच जर तुम्ही मिळून यूज केला तरच त्याचा यूज होईल, अदरवाईज इट्स नॉट गोइंग टू, ओके, अलाव यू सर. ओके, इंडिव्हिज्युअल कॅच यूज नाही करता येणार आपल्याला अँड आपल्याला इंडिव्हिज्युअली ट्रायसुद्धा यूज नाही करता येणार. म्हणजे हे दोन यूज करायचे असतील तर तुम्हाला हे पेअरमध्येच यूज करावं लागेल. ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि याशिवाय तुमचं एक्सेप्शन हँडल होणार नाही, मॅनेज होणार नाही. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके. सो राईट नाव आता आपण काय करूया, आपण ट्राय करू की याचा यूज कसा केला जाईल. ओके, जसं की मी म्हटलं की आपला प्रोग्राम तर आपल्याकडे रेडी आहे. या प्रोग्राममध्ये बघाल तर तुम्हाला तो डायरेक्टली एक्सेप्शन देतो, मी स्टील तुम्हाला एक्सेप्शन ऑकर करून दाखवतो. ठीक आहे, मी परत रन करतोय गाईज प्रोग्राम. हा प्रॉपर वेनी रन करेल पहिलं विदाऊट एनी एक्सेप्शन. हा रन झाला आपला. वेलकम टू द मेन. सगळ्यात आधी मेनला आलोय आपण आणि मेनला आल्यानंतर काय केलं गाईज त्यांनी तुम्हाला, त्यानंतर मेनला येऊन ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ॲड मेथडमध्ये तो एंटर केला आहे. ॲडिशनसाठी 2 नंबर एंटर करायचे आहेत. सो 10 इज द फर्स्ट नंबर, स्कॅन करून एमध्ये स्टोअर केला. 20 इज द सेकंड नंबर, स्कॅन करेल आणि बी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल इकडे. ठीक आहे, लाईन नंबर 18 एक्झिक्यूट होत आहे राईट नाव. सो हे एक्झिक्यूट झालं. त्यानंतर लगेचच गाईज हे झाल्यानंतर तुमचं 20 नंबरचं लाईन ए प्लस बी इक्वल टू वॉट एव्हर द रिझल्ट 30 कम्स अंडर युअर रिझल्ट व्हेरिएबल अँड देन आपण ॲडिशन कोलन रिझल्ट हे प्रिंट केलं आहे. सो इट विल प्रिंट युअर ॲडिशन रिझल्ट. ओके, तर हे झालं तुमचं ॲड मेथड इतकं. त्यानंतर लगेचच कर्सर रिटर्न टू मेन मेथड. देन मेन मेथड ॲडचं झाल्यानंतर 38 नंबरची लाईन डिव्हिजन कॉल होणार. सो इट विल ओके मूव टू डिव्हिजन मेथड. सो डिव्हिजनमध्ये वेलकम टू द डिव्हिजन. एंटर 2 नंबर्स मेसेज आला आहे. 2 नंबर एंटर करायचे आहेत आपल्याला 20 अँड 10. सो असे 2 नंबर एंटर केले. 20 स्टोअर होईल एमध्ये, 10 स्टोअर होईल बीमध्ये. ओके, 20/10 2 आन्सर तुमच्या रिझल्टमध्ये येईल अँड डिव्हिजन कोलन 2 असं प्रिंट होईल. हे बघा, डिव्हिजन इक्वल टू 2 अँड देन रिटर्न टू मेन मेथड आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिव्हिजन अँड गुड बाय मेन एंड प्रोग्राम टर्मिनेट. यावेळी आपला जो फ्लो होता तो इकडे मॅनेज केला गेलेला आहे प्रॉपर वेने. क्लिअर आहात गाईज तुम्ही? या केसमध्ये काही इश्यू आला नाही. म्हणजे काय होतं, एक्सेप्शन येईलच अशी आपण ओके कल्पना करू शकत नाही. एक्सेप्शन मे बी ऑकर्स और मे नॉट बी ऑकर्स. कधी ऑकर होईल, ज्या वेळेस काही मिस्टेक होईल
त्याच वेळेस तो ऑकर होईल. असं नाही की उठला की सुटला आपण ज्यावेळेस प्रोग्राम रन केला त्यावेळेस एक्सेप्शनच येणार आहे, ऑब्वियसली नॉट. बट आता सपोज जसं मी प्रॉपर वेनी व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्यात, ओके, तर तो काही इश्यू दिला नाही मला. पण याच ठिकाणी मी जर सपोज ॲडिशनमध्ये प्रॉपर व्हॅल्यू दिल्या 10 आणि 20, नो इश्यू, ॲडिशन झालं. आता मला व्हॅल्यू एंटर करायचं त्यासाठी डिव्हिजनसाठी मी केलं 50 अँड नेक्स्ट नंबर जो आहे बीचा तो केला 0. आता मला 0 इज अ नंबर, नो इश्यू, व्हॅलिड इंटिजर आहे तो, ओके, 0. बट केस काय आपल्याकडे आपण डिव्हिजन करतो आणि कुठल्याच नंबरला 0ने डिवाइड केलं जात नाही. तर या केसमध्ये तुमचं JVM काय करतं, आयडेंटिफाय करतं ही सिच्युएशन. ओके बॉस, तुम्ही काय करताय, 0ने ट्राय करताय 50ला डिवाइड करण्याचं, जे की ॲज पर द रूल इट्स नॉट अलाउड. सो इट विल रिटर्न यू एक्सेप्शन, थ्रो द एक्सेप्शन अँड दॅट एक्सेप्शन विल शो ऑन युअर कन्सोल. बघा ही एक्सेप्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन काय केली आली, थ्रो केली गेली. ही इन्फॉर्मेशन कशी थ्रो करणार, तर JVM काय करतो, ह्या ॲरिथमॅटिक नावाची क्लास आहे आपल्याकडे एक इंटरनली जावामध्ये, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो इंटरनली. आता त्याला आयडेंटिफाय झालं की काय प्रॉब्लेम आहे, तर डिवाइड बाय 0चा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी कुठला क्लास लिहिला आहे, तर त्यासाठी आपल्याकडे क्लास आहे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. तर हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शन नावाच्या क्लासचा तो काय करतो गाईज, ऑब्जेक्ट इंटरनली क्रिएट करतो. त्या ऑब्जेक्टमध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, एक्सेप्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम कुणाचं, ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं काम कुणाचं, तर हे सगळं वर्क जे आहे तुमच्या JVMचं आहे. सो JVM आयडेंटिफाय करतो कुठं, लाईन नंबर 30ला त्याला आयडेंटिफाय झालं की देर इज ए इश्यू ऑफ /0, ओके, म्हणजे डिवाइड बाय 0चा इश्यू आला आहे. सो त्यासाठी ह्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन क्लासचा, त्यात ही इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आणि तो ऑब्जेक्ट थ्रो करणार. पण ऑब्जेक्ट थ्रो केल्यानंतर इथे कॅच करायला कोणीच नाही आहे. कॅच न करण्यात आल्यामुळं तो काय होतो, तो डायरेक्टली आपला प्रोग्राम टर्मिनेट करतो आणि त्या ऑब्जेक्टची जी काही इन्फॉर्मेशन आहे थ्रो केलेल्या आहे एक्सेप्शन ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन, तो काय करतो तुमच्या कन्सोलवरती रेड कलरमध्ये असा ॲज ए एरर, ॲज ए एक्सेप्शन म्हणून तो शो करत असतो तुम्हाला. का, कारण आपल्याला ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन आली पाहिजे की बाबा आपल्या प्रोग्राममध्ये एक्सेप्शन येत आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, सो हे झाला एक सिनारिओ. दुसरा सिनारिओ जसं मी म्हटलं की तुम्ही कुठेही इनपुट गेट करताना तुम्हाला इश्यू येऊ शकतात. सो ज्यावेळेस मी परत प्रोग्राम रन केला आणि मी पहिल्यांदाच काय केलं, ओके 10 ओके प्रेस केला आणि माझ्याकडनं W पण प्रेस झालं, म्हणजे हा काय झाला, स्ट्रिंग डेटा झाला गाईज. हा मी जर एंटर केलं गाईज, चेक करा, लगेचच त्याने डेटा रीड करण्याचा प्रयत्न केला आणि तो डेटा रीड करू शकला नाही. कोण, नेक्स्ट इंट. याला रिक्वायरमेंट कशाची होती, इंटिजर नंबरची रिक्वायरमेंट होती, बट आपण दिलं स्ट्रिंग. तर लगेचच तुम्हाला ओके त्याने आयडेंटिफाय केलं. कोणी आयडेंटिफाय केलं, तर JVMला समजलं की पाहिजे होतं इंटिजर, युजरने दिलं आहे काय, तर स्ट्रिंग डेटा, आणि तो डेटा रीड तर केला पण तो कन्वर्ट करू नाही शकत. कशामध्ये, तर तो कन्वर्ट नाही करू शकत इंटिजरमध्ये. सो तो काय म्हणतोय की बाबा तुम्ही जे दिलेलं इनपुट आहे ते काय झालं, मिसमॅच झालेलं आहे. तर असे गाईज आपल्याकडे खूप सारे क्लासेस आपल्याकडे ज्या आहेत जे की JVMने आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केले, जावावाल्याने प्रोव्हाइड केलेत आपल्याला. ओके, तर असे असंख्य क्लासेस आपल्याकडे, खूप सारे क्लासेस आहेत जे की ॲज अ एक्सेप्शन म्हणून काय केलं तर यूज केले जातात. जसं की ॲरिथमॅटिक एक्सेप्शन बघितला तुम्ही. आता हा बघताय काय, तर हा नवीन क्लास आला आपल्याकडे, नवीन टाईपचा एक्सेप्शन आहे. दॅट इज वॉट, न्यू एक्सेप्शन, दॅट इज इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. ज्यावेळेस तुमचं इनपुट तुम्ही मिसमॅच करताय, पाहिजे होतं इंटिजर, दिला स्ट्रिंग, मिसमॅच झालं, सो त्याला आयडेंटिफाय झाली केस की ज्या पाहिजे होतं ते दिलं नाही, मिसमॅच आहे ही केस. सो ओके JVM रिटर्न यू दॅट इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. म्हणजे काय करेल, इंटरनली इनपुट मिसमॅच एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल. त्या ऑब्जेक्टमध्ये गाईज ही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाईल आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय केली जाईल, रिटर्न केली जाईल, म्हणजे एक्सेप्शनच्या माध्यमातून थ्रो केला जाईल एक्सेप्शन तो. आणि थ्रो केल्यानंतर कॅच करायला कोणीच नाही आहे, कॅच नाही होणार, तर ॲबनॉर्मली टर्मिनेट होऊन तुमची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला रेड कलरमध्ये ॲज इट इज दिसणार. क्लिअर आहात गाईज तुम्ही, काय सिनारिओ होत आहे तो. राईट, सो दॅट इज वॉट, दॅट इज द इश्यू. ओके, हे तर झालेलंच आहे गाईज. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, मग पुढे काय करू, आपण जाऊन पुढे काय करणार आहोत. आता हे जे इनपुट मिसमॅच एक्सेप्शन देत होतं, ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण इकडे पण ओके रीड करतोय, प्रॉब्लेम येऊ शकतो, इकडे रीड करतोय, प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे, इकडे डिवाइड करतोय, इकडे पण प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे ह्या रिस्की लाईन झाल्या. बट लक्षात घ्या, या लाईनला काही एक्सेप्शन येणारच नाही. तुम्ही जर प्रॉपर वेने इनपुट दिलं AB, नो इश्यू, AB इनपुट प्रॉपर आलं 10-20, तर मग 0 असेल किंवा कुठलीही व्हॅल्यू असेल, मायनस जरी असेल तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, इट विल ॲड सक्सेसफुली. सो ही लाईन रिस्की नाही आहे. बट रिस्की लाईन 17, 18
27, 28 अँड 30 नंबरच्या लाईन दिसत आहेत. सो या लाईनला आपल्याला काय करायचं आहे, कव्हर करायचे काय, कशात, तर कॅचमध्ये कव्हर करायचं आहे. ओके, सॉरी ट्रायमध्ये कव्हर करायचं. सो फर्स्ट आपण काय करूया, ॲड नावाच्या मेथडमध्ये ट्राय करू की एक्सेप्शन हँडल करण्याचा. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल हँडल एक्सेप्शन इनसाइड युअर ओके ॲड मेथड. सो त्यासाठी आपण काय करणार, आपण पूर्ण कोड लिहू शकतो, पण पूर्ण कोड लिहिणं सुद्धा चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे मी ते पण सांगतो तुम्हाला. मी काय करणार, इकडे ट्राय टाईप करणार गाईज. सो हे ब्रॅकेट झालं, आपल्याला माहिती आहे 2 लाईन आपल्याला कव्हर करायच्यात. सो मी इकडे हे ब्रॅकेट कव्हर करणार, ओके एंड करणार. तर ह्या ज्या 2 लाईनी होत्या रिस्की लाईन, ओके ज्यामुळे एक्सेप्शन ऑकर होतो, मी ट्रायमध्ये कव्हर केलं. आता नुसता ट्राय जर लिहिला मी ओनली ट्राय, तर तो पण मला एक्सेप्शन देतोय. काय एक्सेप्शन देतोय, मी जर यावरती कर्सर नाही लगायचं, चेक करा यावरती. ओके, तो काय म्हणतो, सिंटॅक्स एरर इन्सर्ट फायनली टू कम्प्लीट ट्राय ब्लॉक. म्हणजे काय, ट्राय जर यूज केला एक तर तुम्हाला काय करावं लागतं, ट्राय विथ फायनली, अदरवाईज यू हॅव टू यूज ट्राय विथ कॅच. ओके, ओनली ट्रायचा आपल्याकडे काहीच उपयोग होणार नाही. तर ट्राय लिहिण्याचे पण भरपूर सारे मेकॅनिझम आहेत. जसं आता आपण इकडे ट्राय ब्लॉक लिहिलेला आहे, कॅच ब्लॉक सांगितला मी तुम्हाला, तर त्याला कसं अलाउड आहे. सो ट्राय लिहिला, ट्रायसोबत तुम्ही काय करा, एकतर कॅच ब्लॉक लिहा. ओके, असं लिहा एकतर. ओके, ओनली ट्राय चालणार नाही, ट्राय विथ कॅच चालेल, अदरवाईज ट्राय विथ काय असेल गाईज, ट्राय विथ फायनली चालेल. सो यामध्ये काय असतो, एक फायनली नावाचा कीवर्ड आहे आपल्याकडे, हे पण चालेल. बट गाईज लक्षात घ्या, आपल्याला कशाची गरज आहे, ट्राय विथ कॅचची गरज आहे. का, कारण ट्राय आणि कॅचेस दोनच अशा गोष्टी आहेत ज्या की एक्सेप्शन हँडल करण्यासाठी यूज केले जातात. एक्सेप्शन कॅच करण्याची कॅपॅसिटी कोणात आहे, कॅच ब्लॉकमध्ये. तर कॅच ब्लॉक इज गोइंग टू मेंटेन दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, मॅनेज दॅट एक्सेप्शन. एक्सेप्शन मॅनेज करण्याचं काम कुणाचं असेल, कॅच ब्लॉकचं असेल. एक्सेप्शन थ्रो कुठून केला जाईल, ट्राय ब्लॉकमधून केला जाईल. ओके, रिस्की कोड कुठं कव्हर केला जाईल, ट्राय ब्लॉकमध्ये. आता फायनलीचा काय यूज आहे आपण तो नंतर बघू. एक तर ट्राय विथ फायनली यूज केलं जाईल, अदरवाईज ट्राय विथ कॅच यूज केलं जाईल. सो आपल्याला ट्राय विथ कॅचला जायचं, ट्राय विथ फायनलीला जायचं नाही आहे. सो आपल्याला इथे मस्ट आहे की काय करावं, आपण इकडे कॅच ब्लॉक आपण यूज केला पाहिजे. सो कॅच मी टाईप करणार इकडे असं. सो आय विल प्रेस कंट्रोल पेज. बघा इकडे आपल्याकडे कॅच ब्लॉक येतोय आणि त्याचं इकडे एक आपल्याला डेफिनेशन पण दाखवतो. तर अशा वेळी आपल्याला ट्राय कॅच ब्लॉक मिळणार आहे. सो मी याच्यावरती डबल क्लिक केलं, सो कॅच ब्लॉक मला मिळालेला आहे. तर बघा गाईज, इकडे मी एक एक्सेप्शन नावाची क्लास ॲज ए पॅरामीटर म्हणून ते होल्ड केलेली आहे कॅच ब्लॉकमध्ये. एक्सेप्शन जसं तुम्ही बघितलं, आता इकडे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन नावाची क्लास बघितली. आता इथे तुम्हाला माहिती आहे की इनपुट मिसमॅच एक्सेप्शन नावाची क्लास आहे. तर या पण क्लासेस आहेत, पण हे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन जे आहेत ते चाइल्ड क्लास आहेत कुणाचे, एक्सेप्शन क्लासचे. म्हणजे एक्सेप्शन आहे तिकडे पण काय तुमचं इनहेरिटन्स आहे, त्यांनी इनहेरिटन्स मॅनेज केले, ते आपण बघणार आहोत. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये की हेराची ऑफ ओके एक्सेप्शन हँडलिंग हेराची काय असते ते. पण त्याआधी आपण बघू की फक्त मॅनेज कसं केलं जातं. ओके, सो एक्सेप्शन नावाच्या क्लासचा हा ई नावाचा ऑब्जेक्ट आपण इकडे स्टोअर करण्याचा प्रयत्न करते गाईज. ओके, सो हा ऑब्जेक्ट बनवला. आता इकडे मला काय करायचं आहे, ह्या ईची मधली जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे ही अशी रेड इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळत असते, ती इन्फॉर्मेशन ह्या ई नावाच्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असते. अँड जस्ट आय वॉन्ट टू प्रिंट दॅट इन्फॉर्मेशन. मग ह्या एक्सेप्शन डॉट म्हणजे एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट जो ई डॉट केलं, तर खूप सारे मेथड आपल्याला इथे प्रोव्हाइड केले जातात. बघा, हे थ्रोएबल काहीतरी मिळतोय. ओके, देन फाईन काय फिल स्टॅक काहीतरी आहे, गेट कॉज आहे, गेट क्लास आहे, खूप साऱ्या मेथड आहेत. गेट मेसेज नावाची मेथड आहे, गेट स्टॅक ट्रेस नावाची मेथड आहे. ओके, गेट सस्पेंडेड नावाची मेथड आहे. अशा खूप साऱ्या मेथड्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केल्या जातात एक्सेप्शनच्या ऑब्जेक्टमधनं गाईज. सो आपल्याला या सगळ्या मेथडचा तर यूज करायची गरज नाही आपल्याला. तर इनिशियली आपण काय करणार गाईज, इकडे प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड असते. सो प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड आपण कॉल करणार. हे काय करणार, तर आपल्या एक्सेप्शनचा जो काही इन्फॉर्मेशन आहे, ओके, ते प्रिंट करण्याचं काम करणार. हे जी इन्फॉर्मेशन आहे इंटरनली आपण हे जे प्रिंट केली जाते, ही रेड इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळत असते, ही रेड इन्फॉर्मेशन प्रिंट करण्याचं काम कोण करत असतं, हे प्रिंट स्टॅक ट्रेस नावाचं मेथड करत असतं. सो या मेथडचा यूज करून आपण तो इकडे प्रिंट करणार. आता हे कसं होतं, इंटरनली कसं व्हायचं, हे मॅन्युअली व्हायचं, आपण काहीच करायचं नाही त्यासाठी. जे वे मी हँडल दिस थिंग, बट आता मी मॅनेज करतो एक्सेप्शनला, तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्या एक्सेप्शनच्या इन्फॉर्मेशनला प्रिंट करेल. So if you want to print your information, exception related information, then we have to use this particular mechanism, e.print stack trace. Clear आहात guys तुम्ही?
हॅलो, राईट. सो हे झालं, हे प्रिंट करून देईल तुम्हाला इन्फॉर्मेशन. याचं बघा रिटर्न टाईप वगैरे काय आहे या मेथडचं, तर रिटर्न टाईप वगैरे वॉइड असणार आहे. तो जी काही इन्फॉर्मेशन ह्या ई नावाच्या ऑब्जेक्टमध्ये आहे ती इन्फॉर्मेशन प्रिंट करण्याचं मेकॅनिझम यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. ओके, सो हे प्रिंट करेल आणि त्यातल्या त्यात मला जे काही मेसेजेस प्रोव्हाइड करायचे आहेत त्यानंतर, सो ती मी मेसेज पण प्रोव्हाइड करू शकतो. आता मला ते खाली करायचे खाली करा, इनिशियली करायचे इनिशियली करा. जसं मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करून मी काय करेल, इकडे एक मेसेज देईल. काय, ओके, कुठे एक्सेप्शन आहे, तर मी सांगेल की बाबा मॅथ ऑपरेशन नावाची क्लास आहे, तर मी सांगेल इकडे एक्सेप्शन ऑकर्स, एक्सेप्शन इन मॅथ ऑपरेशन डॉट ॲड नावाची मेथड आहे, अशी मेथड आहे, या मेथडमध्ये एक्सेप्शन आहे. ओके, सो एक्सेप्शन इन मॅथ डॉट ॲड. आता काय एक्सेप्शन आहे हे पण मला जर प्रिंट करायचं असेल मी कंटिन्यू करू शकतो या लाईनला, अदरवाईज आय विल ओके यूज अनदर प्रिंटेलियन. ठीक आहे, यामध्ये काय आहे, प्लीज आपल्याला माहिती आहे कुठला एक्सेप्शन येऊ शकतो या केसमध्ये. ओके, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन येऊ शकतो, म्हणजे इनपुट देण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. सो प्लीज एंटर नंबर्स ओनली. ओके, सो जी काही तुम्हाला इकडे मेसेज द्यायची युजरला, तर तुमच्या युजरला कळेल की बाबा काय प्रॉब्लेम आलेला आहे, मी काय चुकी केलेली आहे. सो त्याला हे मेसेज काय होईल कळेल. सो युजर पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा हे काफी ओके खूप सारं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कळतं की यार आपण ही मिस्टेक केलेली आहे, पाहिजे होते इंटिजर नंबर्स पाहिजे होते अँड माझ्याकडनं स्ट्रिंग टाईप झालेला आहे. सो अशा टाईपमध्ये इन्फॉर्मेशन समजली पाहिजे प्रॉपरली. तर ती जी काही इन्फॉर्मेशन द्यायची तुम्हाला, ती इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे ते प्रोव्हाइड करू शकता कॅच ब्लॉकमध्ये. क्लिअर आहात गाईज तुम्ही हाऊ वी मॅनेज द एक्सेप्शन. गेटिंग कळलं तुम्हाला ट्राय आणि कॅच कसा यूज करायचा. हॅलो, ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की एक्सेप्शन जो क्लास आहे, क्लास असेल तर त्याचा ई जो आहे तो कॅपिटल आहे. ओके, लक्षात ठेवायचे त्या गोष्टी. आता यामध्ये कुठला कुठला कोड लिहिता येईल, फक्त आपल्याला असाच कोड लिहायचा जो कोड आपल्याला एक्सेप्शन आल्यानंतर एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजे असं नाही की इकडे आपण ॲडिशनचा कोड लिहिला या कुठला कोड लिहिला. ओके, एक्सेप्शनचा ब्लॉक आहे हा मॅनेज करण्याचा, तर तो तशाच टाईपचा आपण कोड इकडे देणार. इकडे पूर्ण कोड न लिहिता आपण फक्त आणि फक्त तोच कोड आपण इथं कव्हर करणार ज्या कोडमुळे एक्सेप्शन ऑकर होत असतं. तर या केसमध्ये गाईज लक्षात घ्या, जसं इकडे इश्यू आला होता तुमचा प्रोग्राम काय झालं, मी जर ओके स्ट्रिंग डेटा रीड एंटर केला तर हा डेटा रीड केल्यानंतर लगेचच त्यांनी एक्सेप्शन दिला आणि तुमचा प्रोग्राम पुढे एक्झिक्यूटच नाही झाला, जाग्यावरती काय झालं तो टर्मिनेट झाला. पण आता या केसमुळे आपण एक्सेप्शनला हँडल केलेलं आहे, मॅनेज केलेलं आहे, यामुळे तुमचा प्रोग्राम गाईज टर्मिनेट नाही होणार. जसं मी म्हटलं होतं, तुम्ही ओके घरून कॉलेजला जात आहे ट्रिपशी, तुम्हाला ट्रॅफिक हवालदारांनी सपोज ओके कुठल्या तरी चौकात अडवलं, तर तुमची प्रोसेस काय होते तिथेच स्टॉप होते. तुमच्याकडे जर काहीच नसेल तर तो तुम्हाला बाईक देणार नाही, तुमची बाईक नेऊन पोलीस स्टेशनला सबमिट करेल. ठीक आहे, ओके. म्हणजे काय तुमचं जे कॉलेजला जाण्याचं प्रोसेस होतं ते स्टॉप होऊन जाईल. ओके, म्हणजे टर्मिनेट होऊन जाईल ती प्रोसेस. पण जर तुम्ही ती मॅनेज केस केली, तुम्ही तुमचं ओके जे काही फाईन वगैरे आहेत ते तुम्ही फाईन वगैरे देऊन सगळं काय प्रॉपर वेनी मॅनेज केलं, तर तुमची प्रोसेस परत काय होऊ शकते काय स्मूथली स्टार्ट होऊ शकते. हां, हे मान्य आहे की ते एक्सेप्शन आलेलं आहे त्यामुळे तुमचं प्रोसेस डिस्टर्ब झालेलं आहे, बट यू कॅन से दॅट की तुमचं प्रोसेस टर्मिनेट नाही झालेलं आहे. सो हे तुम्ही प्राऊडली सांगू शकता. आता ते तुम्हाला इकडे लगेचच कळून येईल. सो गाईज मी लक्ष द्या, एक्झिक्यूट करतो. जसा इकडे स्टॉप झाला होता, आता तुमचा प्रोग्राम स्टॉप न होता तुमचं काय होईल पुढे कंटिन्यू झाला जाईल. ओके, सो ते कसं होतं ते आपण चेक करू. इकडे मी परत प्रोग्राम रन केला आहे गाईज. लक्ष घ्या, आपण जर प्रॉपर डेटा दिला तर काही एक्सेप्शन येणार नाही आहे. ओके, आणि यामुळे सुद्धा काही फरक नाही पडणार जर तुम्ही प्रॉपर डेटा दिला. मी परत दाखवतो तुम्हाला, 10 दिला, 20 दिला, नो इश्यू, ॲडिशन प्रॉपर वेनी आलेलं आहे. जर ॲडिशन प्रॉपर वेनी आलं, एक्सेप्शन आला तरच हे एक्झिक्यूट होईल गाईज, लक्षात घ्या. आता हे कॅच ब्लॉक असा नाही की कधीही एक्झिक्यूट होईल. या केसमध्ये बघा, एक्सेप्शन इन ओके ऑपरेशन मॅथ ऑपरेशन किंवा प्लीज एंटर नंबर्स ओनली हे कुठंच प्रिंट नाही झालं. का? कारण एक्सेप्शन आला तरच हे कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाईज युअर कॅच ब्लॉक इज नॉट गोइंग टू एक्झिक्यूट. पहिली गोष्ट. ठीक आहे, आता मी परत एक्झिक्युशन करतो पुढे. 20 आणि सपोज 2 दिलं, 10 डिव्हिजन पण झालं, मेन एंड झाला, प्रॉपर वेनी एक्झिक्यूट झालेला आहे, कोई प्रॉब्लेम नाही आहे. परत एक्झिक्यूट करू आपण याला. एक्झिक्यूट केला. तर या केसमध्ये गाईज बघा मी काय करतोय, 10 आणि डब्ल्यू पेड. ओके, म्हणजे काहीतरी रॉंग डेटा दिला. मला पाहिजे होता काय इंटिजर नंबर्स पाहिजे होते आणि मी चुकून काय केलेलं गाईज
ओके, नंबर सोबत स्ट्रिंग पण प्रोव्हाइड केला, म्हणजे तो झाला कंप्लीट स्ट्रिंग. आणि मी या केसमध्ये जर एंटर केलं तर मला प्रोग्राम काय व्हायचा, टर्मिनेट व्हायचा. आणि या केसमध्ये काय होतं बघा, मी केला एंटर. ओके गाईज, लक्षात घ्या, जसं मी एंटर केला काय आलं, एक्सेप्शन इन मॅथ ऑपरेशन डॉट ॲड मेथड. काय एक्सेप्शन आहे, प्लीज एंटर नंबर्स ओनली. तर त्यामध्ये तुम्हाला जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर काय करा बॉस, नंबर करा एंटर. ओके, तुम्ही काय केलं, स्ट्रिंग डेटा एंटर केलेला आहे, रॉंग डेटा एंटर केला आहे. आणि त्यानंतर बघा हे काय आलं, जावा डॉट युटिल डॉट इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. ऑब्विसली आपण इनपुट काय केलेलं आहे, मिसमॅच केले गेलेलं आहे, त्यामुळं हा इनपुट मिसमॅच एक्सेप्शन आला. अँड आफ्टर दॅट गाईज काय केलेलं आहे ह्यांनी, ओके, ॲडिशन काय दाखवलं आपल्याला, 0. ॲडिशन मेथड इकडे कंप्लीट झालेली गाईज. बघा म्हणजे तुमचं इवन एक्सेप्शन आल्यानंतर सुद्धा हे झालेलं आहे आणि ही लाईन सुद्धा तुमची काय झालेली आहे, कम्प्लिटली एक्झिक्यूट झालेली आहे. म्हणजे एक्सेप्शन आला कुठे, लाईन नंबर 18ला एक्सेप्शन आला. पहिलाच नंबर रीड करताना एक्सेप्शनला बघा मी फर्स्ट नंबर एंटर करतो, एक्सेप्शन आला. एक्सेप्शन आल्यामुळे इथून एक्सेप्शन JVMनी काय केला, थ्रो केला. इथून कर्सर JVMला जाणार, ती सांगणार की बाबा असं असं एक्सेप्शन आहे, रॉंग आलेला आहे डेटा. तर इनपुट मिसमॅच एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट JVM क्रिएट करणार. इकडे JVMनी ऑब्जेक्ट क्रिएट केला, JVM ऑब्जेक्ट क्रिएट करून त्यात इन्फॉर्मेशन फिल करेल आणि ती इन्फॉर्मेशन तो काय करेल, थ्रो करेल. ती इन्फॉर्मेशन थ्रो केली गेली आणि ती इन्फॉर्मेशन कॅच कोणी करणार, तर ती इन्फॉर्मेशन कॅच केली गेली तुमच्या कोणी, तर तुमच्या गाईज लक्षात घ्या, ही इन्फॉर्मेशन कॅच केली गेली तुमच्या एक्सेप्शन नावाच्या ऑब्जेक्टनी. तर इथे कॅच केली गेली आणि हे तुम्हाला काय केलं गेलं त्यांनी, एक्सेप्शन इन मॅथ ऑपरेशन ॲड मेथड प्लीज एंटर नंबर आणि हे ई डॉट प्रिंट ट्रेस केल्यामुळं काय गाईज काय तुमचा हा जो डेटा आहे तो इकडे प्रिंट झालेला आहे. क्लिअर आहात तुम्ही, हॅलो, ओके. आता त्यानंतर तुम्हाला काय म्हणतोय, एंटर करा. काय एंटर करा, 2 नंबर एंटर करा, एंटर 2 नंबर्स. तो आता आपल्याला काय करायचे गाईज, 2 नंबर एंटर करायचे आहेत. सो मी पहिला नंबर केला, आय थिंक सो टर्मिनेट झाला आपला प्रोग्राम. कशामुळे टर्मिनेट झाला, परत इनपुट मिसमॅच, 2 वेळेस इनपुट मिसमॅच आलेलं आहे. आय थिंक आपण काहीतरी रॉंग केलेलं आहे का, ठीक आहे, परत एक्झिक्यूट करू, बघू आपण काय होते. ओके, 10WR काहीतरी असं मी प्रेस केला, एंटर केला आणि डायरेक्टली 2 वेळेस एक्सेप्शन मॅनेज नाही होते. ओके, आता हा जो इश्यू आहे खूप मोठा इश्यू आहे. ओके, म्हणजे जनरली आपल्याला इनिशियली समजणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे गाईज आपण प्रॉब्लेम काय केलेला आहे, आपण इकडे नेक्स्ट इंट यूज केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट इंट इज ओनली ओके रीड द डेटा. हा डेटा रीड करेल नेक्स्ट इंट, पण त्यानंतर आपण जे एंटर की प्रेस करतोय, एंटर की इज रिमेन आणि तो एंटर की काय होतो गाईज, ओके, ज्यावेळेस तुमचं बघा हे डिव्हिजनमध्ये गेला, डिव्हिजनमध्ये म्हणतो की एंटर 2 नंबर्स, डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर एंटर 2 नंबर्स केल्यानंतर तुम्ही काय करताय, जे एंटर केलेलं आहे ज्यावेळेस इकडे ओके 10ERच्या नंतर आपण एंटर की प्रेस केली, ती एंटर की कुणाला मिळते गाईज, तुमच्या एला मिळते इकडे डिव्हिजनच्या एला. सो त्यामुळं हा डबल आपल्याला एक्सेप्शन मिळते. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय, परत एक्सेप्शन मिळण्याचा प्रॉब्लेम होतोय. क्लिअर गाईज, ओके. सो या केसमध्ये हा इश्यू आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला माहिती की आपण कधीही जरी आपण डेटा रीड केला तर आपल्याला डेटा रीड करण्याचा थोडा वे चेंज करूया आपण, हा इश्यू सॉल्व्ह होईल, नो इश्यू. पण त्यावेळेस इनपुट मिसमॅच नंबर एक्सेप्शन येणार नाही आपल्याकडे, तर आपल्याकडे येईल नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. नो प्रॉब्लेम गाईज. नेक्स्ट लाईन करायचं आपल्याला, म्हणजे स्ट्रिंगमध्ये डेटा रीड करणार आपण ऑब्विसली. हेच काय करायचं, कॉपी करून खाली पेस्ट करायचे. जिकडे पण नंबर रीड करू तिकडे ओके ॲज ए स्ट्रिंग डेटा रीड करायचा आपल्याला, कारण आपण होऊ शकतं की आपल्याकडे स्ट्रिंग डेटा आणि स्ट्रिंग डेटा जर रीड केला, एंटर केला, तर नेक्स्ट ओके मेथड जी असेल ते प्रॉपर वेने डेटा रीड करू शकणार नाही. आता इकडे नाही केलं तरी चालतं, पण आपण आता ॲज ए मेकॅनिझम सेम फॉलो करूया. ओके फाईन. आता आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला इनपुट मिसमॅच एक्सेप्शन नाही, तर आपल्याला जर आपण प्रॉपर डेटा एंटर नाही केला तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आपल्याला इकडे कंपल्सरी येऊन जाईल. परत रन करतोय,
एक्सेप्शन आहे गाईज बघा, मी 10 एंटर केला काही प्रॉब्लेम नाही, पण 20 आणि त्यामध्ये WWW एंटर केलं काहीतरी मी, तर हा डेटा रॉंग झाला, स्ट्रिंग डेटा झाला. आणि ज्यावेळेस मी हा एंटर करणार तो हा रीड करेल. कोण रीड करेल? नेक्स्ट लाईन तर रीड करेल हा डेटा, नो इश्यू, पण पार्स इंटला देईल. ज्यावेळेस तो नेक्स्ट लाईननं रीड करून तो डेटा पार्स इंटला देईल, पार्सिंगच्या वेळेस एक्सेप्शन येईल. दॅट एक्सेप्शन इज वॉट? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. म्हणजे काय? स्ट्रिंग टू नंबरमध्ये फॉर्मॅट करणं पॉसिबल नाही आहे. सो आता नंबर फॉर्मॅट येईल. तर गाईज लक्षात घ्या, हा एक वेगळा टाईप तुम्हाला मिळतोय, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन फॉर इनपुट स्ट्रिंग. आपण स्ट्रिंग एंटर केली होती 20 WWW, जी नंबरमध्ये फॉर्मॅट करणं म्हणजे पार्स करणे पॉसिबल नाही आहे. तर त्यामुळे हा एक्सेप्शन आला. पहिला एक्सेप्शन काय बघत होतो आपण? इनपुट मिसमॅच बघत होतो, पण तो सिनारिओ आपल्याला काय करतोय? इकडे इश्यू देतोय. ओके, सो त्यामुळे आपण काय केलं? त्याला चेंज केलं इंटू ओके पार्स इंटमध्ये चेंज केलं. सो या केसमध्ये तो आला बघा, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आला आहे. आणि आता आपल्याला गाईज बघा एकच एक्सेप्शन आला इकडे, 2 आलेले नाही आहेत. सो आता मी जर इकडे एंटर करायला गेलो, हा बघा इकडे चेक करा बरं, ॲडिशन कॉल झाला, एंटर टू नंबर म्हटलं, 10 केला, ओके 20 WW केला, येथे एक्सेप्शन आला. एक्सेप्शन आल्यामुळे इकडे जी ॲडिशनची जी प्रोसेस होती ती स्टॉप झाली. त्यामध्ये तुम्ही बघाल एक्सेप्शन इन मॅथ ॲड, प्लीज एंटर नंबर्स ओनली, एक्सेप्शन प्रिंट होणार थोडासा. त्यानंतर इकडे ॲडिशनमध्ये 10 आलेलं आहे. का 10 आलेलं आहे? कारण एची व्हॅल्यू 10 त्यांनी रीड केली होती, ए इक्वल टू 10, आणि बीची व्हॅल्यू काय आहे? तर बीमध्ये व्हॅल्यू ऑब्विसली 0 व्हॅल्यू असणार. तर 10 + 0 केलं त्यांनी, ही लाईन एक्झिक्यूट झाली, टर्मिनेट नाही झाला तुमचा प्रोग्राम. 10 इज द आन्सर आलं, आन्सर प्रिंट केलं. त्यानंतर एंटर टू नंबर्स फॉर डिव्हिजन. आता मी एंटर करू शकतो गाईज नंबर, बघा माझा प्रोग्राम टर्मिनेट नाही झालेला आहे. 50 एंटर केला, 5 एंटर केला सेकंड नंबर, अँड तुम्ही चेक करू शकता डिव्हिजन इज वॉट? ओके 10 अँड देन वॉट? मेन एंड. म्हणजे तुमचा प्रोग्राम एक्सेप्शन आल्यानंतर सुद्धा प्रॉपर वेनी ओके स्टार्ट झाला आणि प्रॉपर वेनी एंड झाला. फक्त मध्ये थोडासा डिस्टर्बन्स आलेला आहे कारण एक्सेप्शन ऑकर झाल्यामुळे. क्लिअर आहात गाईज? पण तुमची प्रोसेस टर्मिनेट नाही झाली. सो दॅट इज वॉट द वे टू हँडल द एक्सेप्शन अँड मेंटेन द स्मूथ फ्लो एक्झिक्युशन फ्लो ऑफ युअर प्रोग्राम. सो हाच तो इश्यू आहे आपल्याला जो करायचा होता आज. क्लिअर आहात गाईज? जे आपण मॅनेज करणार होतो एक्सेप्शन, ते एक्सेप्शन इकडे मॅनेज झालेलं आहे. गेटिंग गाईज हाऊ टू मॅनेज द एक्सेप्शन? एक्सेप्शन मॅनेज करण्यासाठी ओनली ट्राय अँड कॅच ब्लॉकचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या गाईज, आपण एक्सेप्शन मॅनेज कुठे केलेलं आहे सांगा मला? एक्सेप्शन मॅनेज केलं आहे ॲड मेथडमध्ये लाईन नंबर 17 अँड 19 साठी. बट तुम्ही जर म्हटलात आता तेच एक्सेप्शन लाईन नंबर 32 आणि 33 साठी मॅनेज होणार आहे का? तर होणार नाही. क्लिअर आहात तुम्ही? मग इथे पण तुम्ही डेटा रीड करताय. सो या केसमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की एक्सेप्शन येण्याचे चान्सेस आहेत. सो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सपोज जर कोणी डेटा रॉंग दिला तर आपला प्रोग्राम टर्मिनेट नाही झाला पाहिजे. सो त्यासाठी मस्ट आहे की आपल्याला काय करायला पाहिजे? ट्राय कॅच ब्लॉकचा इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. मग आता ट्राय कॅच ब्लॉक तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो मी हे कॅच ब्लॉक काय करणार? परत कॉपी करतो सपोज इकडे आणि पेस्ट करतो इथे. हा झाला पेस्ट. आता तुम्हाला जे मेसेज असतो तो मेसेज इकडे चेंज करायचा असतो गाईज. काय चेंज करायचा असतो? जसं मॅथ ऑपरेशनमध्ये कुठलं मेथड आहे? सो देर इज ए मेथड डिव नावाचं मेथड आहे. सो ते सांगायचं की बाबा डिव नावाचं मेथड आहे, त्यामध्ये तुम्ही काय करताय? रॉंग इनपुट देताय, प्लीज करा काय? एंटर नंबर्स ओनली. आणि तुम्हाला इथे परत तो डेटा प्रिंट करायचा आहे. सो e.print स्टॅक ट्रेस. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या मेथडमध्ये जेवढे ट्राय कॅच लिहायचे असतील तेवढे तुम्ही लिहू शकता. नो मॅटर गाईज, त्याचं कुठं लिमिट नाही आहे. तुम्हाला जिकडे पण वाटतं की इकडे एक्सेप्शन येऊ शकतो आणि त्या एक्सेप्शनमुळं प्रोग्राम टर्मिनेट होतो. चला ठीक आहे, 10 वेळेस प्रोग्राम प्रॉपर वेने रन होईल, पण 11व्या वेळेस होऊ शकतं की 100मध्ये एक वेळेस जरी तुमची केस आली, प्रोग्राम जर तुमचा टर्मिनेट होत असेल, तरी गाईज ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो एक्सेप्शन तुम्ही मॅनेज करणं तुमचं काम आहे. कारण त्यामुळं तुमचा पूर्णच्या पूर्ण ॲप्लिकेशन ओके टर्मिनेट नाही झालं पाहिजे. क्लिअर आहात तुम्ही? म्हणजे एका फंक्शनॅलिटीमध्ये आलेल्या एक्सेप्शनमुळे बाकीच्या सगळ्या फंक्शनॅलिटीज ओके इम्पॅक्ट व्हायला नको आहे. गेटिंग गाईज? Yes, sir.
ओके, म्हणजे हा एक्सेप्शन आता इकडे पण मॅनेज झाला. जर तुम्ही आता या केसमध्ये पण जरी तुम्ही एक्सेप्शन म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन दिली तरी तो मॅनेज करेल, पण तुमचा स्मूथ फ्लो गाईज मेंटेन करणार म्हणजे करणार. इन्फॉर्मेशन पण शो करणार तुम्हाला जशी पाहिजे तशी, आणि तुमचा स्मूथ फ्लो पण मॅनेज करणार. म्हणजे गुड बाय मेन आलं तुमच्याकडे की तुम्ही कन्सिडर करू शकता मेन स्टार्ट झाला आहे प्रॉपर, मेन प्रॉपर एंड झालेला आहे. आता मी परत रन करतो गाईज. आता या केसमध्ये मी काय करतो गाईज बघा, दोन्हीही ठिकाणी रॉंग डेटा देतोय. 10 www रॉंग डेटा आहे, एक्सेप्शन येईल. ओके, आपल्याला ॲडिशन आलेलं आहे. ओके, व्हॉट इज ॲडिशन, प्रिंट झाले का कुठे बघा 10. ओके, इकडे पुढे कुठेतरी प्रिंट झालेला असणार. ओके, हे बघा ॲडिशन, म्हणजे आता हे एक्सेप्शन आल्यानंतर थोडंसं असे इश्यू येतात गाईस. तर हा तुमचा डेटा प्रिंट झालेला आहे, नो प्रॉब्लेम. ओके, डेटा तर तुमचा प्रिंट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला डिव्हिजनमध्ये आलं आहे. आता डिव्हिजननंतर ही इन्फॉर्मेशन त्यांनी प्रिंट केली. आता आपल्याला नंबर एंटर करायचे आहेत. 40 पहिला नंबर एंटर केला, आणि दुसऱ्या नंबरला मी काय करतोय, काहीतरी स्ट्रिंग एंटर करतोय, रॉंग डेटा आहे. स्टील तुमचं परत नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येईल. बघा, परत नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं. ओके, आणि या केसमध्ये पण बघाल तुमचं काही ना काही. ओके, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, एक मिनिट मी ह्याला थोडंसं मोठं करतो. हे बघा, तुम्हाला काय आलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन तर आलंच आलं, त्याचसोबत तुम्हाला डिवाइड बाय 0 एक्सेप्शन आलं आहे. आणि या एक्सेप्शनमुळे तुमचं बघा गुड बाय मेन आलेलं नाही आहे. का नाही आलं, कारण तुम्ही ह्या एक्सेप्शनला मॅनेज केलेलं आहे का, तर केलेलं नाही. सो हा एक्सेप्शन का आला, तुम्ही नंबर पहिला नंबर तर दिला ए म्हणजे 0. आता बी नंबर ज्यावेळेस तुम्ही दिला, बी नंबरमध्ये दिलं स्ट्रिंग. आता स्ट्रिंग रीड केलं, आणि स्ट्रिंग रीड करून बीमध्येच जर यावेळेस कन्वर्ट करून स्टोअर करण्याचा वेळ होती. ओके, तर ती कन्वर्ट करू शकला नाही कोण, हे पर्टिक्युलर पार्सिंग. म्हणजे बीमध्ये आला 0, आणि 40/0 40/0 कुठे झालं, या लाईनला. आणि या लाईनला एक्सेप्शन आलेलं आहे नंबर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. हे जे एक्सेप्शन तुम्हाला इकडे दिसतंय, हे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन हे या लाईनमुळे आलेलं आहे. म्हणजे परत आपल्याकडे आणखीन एक लाईन आहे ज्या लाईनमुळे आपल्याकडे एक्सेप्शन येण्याचे चान्सेस आहेत. सो वी मस्ट हॅव टू कवर धिस लाईन. ओके, ऑल्सो इन टू युअर ट्राय ब्लॉक. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हॅलो, ओके, मी हे कॉपी करणार. जास्त याच्यात कॉपी पेस्टच काम असतं, कारण सेम टाईपची इन्फॉर्मेशन आपण तिकडे मॅनेज करत असतो. ओके, लक्षात घ्या गाईज. आणखीन एक मी तुम्हाला इकडे गोष्ट सांगेल. डिवमध्ये आता एंटर्स नंबर्स ओनली. आता इकडे हा एक्सेप्शन इन्फॉर्मेशन न एंटर करता आपण काय म्हणणार, ओके, एंटर, प्लीज एंटर नंबर्स, प्लीज एंटर नॉन झिरो नंबर्स. म्हणजे आपल्याकडे जे नंबर पाहिजे ते कसे पाहिजे, नॉन झिरो नंबर पाहिजे. तर आणि तरच आपण हे डिव्हिजनवालं टास्क परफॉर्म करू शकतो, अदरवाईज डिव्हिजन करणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. आता मी तुम्हाला माहिती आहे की हे रिझल्ट नावाचं व्हेरिएबल कुठे बनवलं आहे, ह्या ट्राय ब्लॉकमध्ये बनवलं आहे. आणि ट्राय ब्लॉकचा स्कोप काय आहे, ब्लॉक म्हणजे स्कोप आला गाईज. ओके, तर हा स्कोप इतकाच आहे, त्यामुळं हा रिझल्ट व्हेरिएबल मला इकडे भेटणार नाही. आता या केसमध्ये बघाल तर रिझल्ट व्हेरिएबल बाहेर होता, काही प्रॉब्लेम नव्हतं. मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे रिझल्ट व्हेरिएबल आहे हे रिझल्ट व्हेरिएबल इथं न क्रिएट करता, ज्यावेळेस तुम्ही एक्सेप्शन हँडल वगैरे करता तर लक्षात घ्या जे काही व्हेरिएबल असतील ते व्हेरिएबल मेथडमध्ये सुरुवातीला क्रिएट करायचे. असे इकडे इनिशियली त्याला 0 देणार मी असं. ओके, हा विथ व्हेरिएबल क्रिएट झाला म्हणजे हा व्हेरिएबल आपल्याला इकडे ॲक्सेसिबल आहे. ट्रायमध्ये बनवलं तर ओनली ट्राय पुरतच होईल, तो त्याचा स्कोप लिमिटेड होऊन जाईल. सो त्यामुळे आपल्याला तो ओके मेथडच्या इनिशियली बनवायचा असतो. हा झाला. आता काहीच लक्षात घ्या, तुमचा प्रोग्राम तुम्ही 0 द्या काही द्या, तुम्हाला तुमचा प्रोग्राम ओके स्मूथली, आता इकडे बघाल हा स्मूथली एक्झिक्यूट झाला का तर नाही झाला. स्टार्ट तर झाला, 2 ठिकाणी त्यांनी एक्सेप्शन पण मॅनेज केले, पण 3rd ठिकाणी तो फेल झाला आणि त्यामुळे आपल्याला गुड बाय मेन आलेलं नाही. जोपर्यंत गुड बाय मेन येत नाही तोपर्यंत तुमचा प्रोग्राम स्मूथली टर्मिनेट नाही झालेला आहे. तर आता या केसमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण 3 ठिकाणी आपल्याला माहिती होती की एक्सेप्शन येणार होते. लाईन नंबर 18, 19 मॅनेज केलेलं आहे. लाईन नंबर ओके 34, 35 मॅनेज आहे. लाईन नंबर ओके 42 इज देअर, सो ते पण आपण इकडे मॅनेज केले गेलेलं आहे. सो आता सगळे एक्सेप्शन मॅनेज झाले आपले एक्सेप्ट क्लासमध्ये. ओके, आता कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा मी इकडे काय करतोय, 10 दिला, प्रॉपर डेटा आहे. ओके 20 द्यायचं होतं मला, मी पर्टिक्युलरली 20s केलं म्हणजे स्ट्रिंग दिला. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन पक्का आहे, तुम्हाला नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर झाला आहे. आता तिथून नंबर फॉर्मॅट आला, ॲडिशन कंप्लीट झालं.
त्यानंतर तो गेला डिव्हिजनमध्ये, 2 नंबर एंटर करायचे, 30 केला आणि सेकंड नंबर जो आहे तो, चला ठीक आहे मी काहीतरी रॉंग देतो, WWW देतोय. सो हा स्ट्रिंग आहे, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येईल. त्यानंतर परत ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येईल. बघा हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शन पण आला, पण त्यानंतर बघा एक्सेप्शन इन ओके मॅथ ऑपरेशन ड्यू मेथड प्लीज एंटर नॉन झिरो नंबर्स. ओके नॉन झिरो नंबर्स म्हणतो मी, ठीक आहे. डिव्हिजन काय आलं आपलं, डिव्हिजनचं आन्सर आलं 0. अँड गाईज लक्षात घ्या इकडे गुड बाय मेन म्हणजे तुमचा प्रोग्राम स्मूथली टर्मिनेट पण झालेला आहे जसा स्टार्ट झाला होता. भलेही मध्ये सगळीकडे एक्सेप्शन आले, स्टील आपला प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट न होता फायनली आपला प्रोग्राम मेनमध्ये येऊन टर्मिनेट होतोय. सो दॅट इज द इम्पॉर्टंट केस. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके ठीक आहे, ओके फाईन, ठीक आहे. सो दॅट इज वॉट द वे टू हँडल द एक्सेप्शन. तर या केसमध्ये आपण काय केलेलं आहे, पूर्ण जिकडे जिकडे एक्सेप्शन येत होते तिकडे तिकडे आपण ट्राय कॅच ब्लॉक लावून आपण आपल्या एक्सेप्शनला मॅनेज केलं आहे आणि आपण आपले प्रोग्रामचा जो फ्लो होता तो मेंटेन केला आहे आणि ॲबनॉर्मल टर्मिनेशनपासून आपण आपल्या प्रोग्रामला सेव्ह केलेलं आहे. सो तुम्ही आता इथून लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही कुठेही जरी कुणाला जरी प्रोग्राम लिहून दाखवत असाल, स्पेशली इन इंटरव्ह्यू, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं गाईज, तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग यूज करता, ओके तुम्ही शिकलायत, तर तुम्हाला 101% गाईज एक्सेप्शन हँडलिंग तिथे यूज करायचे. जनरली लोक काय करतात, ओके बाकीचे स्टुडंट काय करतात, डायरेक्टली प्रोग्राम लिहितात नॉर्मली जसं आपण याच्या आधी लिहिला होता तसा. पण तुम्ही लक्षात घ्या की कुठेही जरी तुम्ही लिहून ओके प्रोग्राम लिहून कोणाला दाखवत असाल, एक्सेप्शन हँडलिंग मस्ट आहे की त्यामध्ये तुम्ही ओके ॲड कराल. त्यामुळे तुमचं काय होईल, एक वेगळं इम्प्रेशन होईल आणि त्यांना समजेल की बाबा तुमच्याकडे एक्सेप्शन हँडलिंगचं पण प्रॉपर नॉलेज आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Okay, so that is what the way to handle the exception by using try and catch mechanism. Okay guys, so यामध्ये तुम्ही आणखीन काय करू शकता, आणखीन सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करू शकता. आता आपण काय केलं, एक ट्राय एक कॅच केलेलं आहे. आता बघा डिव्हिजनमध्ये 2 ट्राय यूज केलेले आहेत आपण, एक ट्राय 1 ट्राय 2. पण तुम्ही असं करू शकता, तुम्हाला माहिती आहे की ट्राय 1 ट्राय 2 न करता बघा मी या मेथडला काय करतोय गाईज, कॉपी पेस्ट करतोय सपोज. ओके म्हणजे तुमच्यासाठी हे पण ठेवतो आणि खाली कॉपी पेस्ट करतो आणि खाली काय करतो, एक ह्याला अंडरस्कोर करतो, सपोज न्यू नाव चेंज करतोय कारण 2 नावाच्या सेम मेथड नाही होऊ शकत, 2 मेथड सेम नावाच्या. तर यामध्ये आपण 2 ट्राय केलेले आहेत. पण आपण यामध्ये मॅनेज काय करू शकतो गाईज, एका ट्रायमध्ये आपल्याला करता येईल का हे, तर यस गाईज करता येईल. कसं, मी हे जी लाईन होती ही इकडून कट केली आणि मी काय केलं इथे पेस्ट केली. मला माहिती आहे या 3 लाईन आपल्याला काय करतात, एक्सेप्शन जनरेट करतात. सो मी हे कॅच जे होतं इकडे, हे ट्राय जे होतं मी इकडून काढून टाकणार गाईज आणि मी काय करणार, हा जो माझा कॅच आहे, या जो ट्राय आहे, या ट्रायला एक कॅच न लिहिता मी 2 कॅच लिहिणार. 2 कॅच कुठले, किंवा एक कॅच लिहिलं तरी चालेल. पण आता एक कॅच लिहिलं तर प्रॉब्लेम काय येईल, आता बघा मी एक कॅच जर लिहिलं तर मला काय करायचं, एक इश्यू काय येतोय नंबर फॉर्मॅटचा, दुसरा इश्यू येतोय ॲरिथमॅटिक एक्सेप्शनचा. आणि त्यामध्ये मला सांगायचं की नॉन झिरो नंबर्स टाका. मग एक तर तुम्हाला असा मेसेज द्यावा लागेल, दोन्हीसाठी सेम मेसेज असला पाहिजे. अदरवाईज तुम्हाला जर वेगवेगळे मेसेज द्यायचे तर त्या केसमध्ये गाईज तुम्हाला मल्टिपल कॅच ब्लॉक पण लिहिता येतील. आता मल्टिपल कॅच ब्लॉक कशी लिहिता येतील, तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा कुठला एक्सेप्शन येऊ शकतो, एक्सेप्शन येतो कुठला, नंबर फॉर्मॅटचा एक्सेप्शन येतोय. सो गाईज हा नंबर फॉर्मॅट नावाची क्लास आहे, तर मी क्लास इकडे कॉपी करतो. अदरवाईज तुम्हाला इकडे नंबर फॉर्मॅट टाईप करा, असं तुम्हाला एक्सेप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. बघा कुठे मिळतो का, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, हा सेकंडला आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. तर हा नंबर फॉर्मॅट, सो नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ॲज पर द क्लास नेम मी देतोय, हे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन इकडे मी काय करणार, देऊन देणार. सो हा एक कॅच ब्लॉक झाला गाईज आपला, आपल्या एका ट्रायला एक ट्राय विथ मल्टिपल कॅच, ट्राय विथ मल्टिपल कॅच म्हणतो आपण त्याला, आणि इकडे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन मॅनेज केला. आता ह्या दुसऱ्या कॅच ब्लॉकमध्ये मी काय करणार, या दुसऱ्या कॅच ब्लॉकमध्ये मला माहिती आहे काय एक्सेप्शन येतोय, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येतोय. तर गाईज मी काय करणार, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन AE एक्सेप्शन करणार मी, आणि ह्या AE एक्सेप्शनला मी काय करणार, इकडे देणार. आता या केसमध्ये कुठलाच इश्यू येणार नाही, म्हणजे एक ट्राय विथ मल्टिपल कॅच ब्लॉक. म्हणजे जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट थ्रो झाला तर हे पर्टिक्युलर कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल, ह्याला स्किप केलं जाईल. आणि जर सपोज आपला एक्सेप्शन नंबर फॉर्मॅट नाही आला, कुठला आला, आपला एक्सेप्शन ओके ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आला, डिवाइड बाय 0 वाला आला, तर त्यासाठी आपण कुठला कॅच लिहिला आहे, हा कॅच ब्लॉक लिहिलेला आहे. तर मग तो काय होईल, इकडे येईल
तो स्किप करेल, या कॅच ब्लॉकला तो काय करेल गाईज एक्झिक्यूट करेल. सो या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, वन ट्राय विथ मल्टिपल कॅच ब्लॉक इज ऑल्सो अलाउड इन जावा. क्लिअर आहात गाईज तुम्ही? बघा एक कॅच झाला, त्याच्यानंतर लगेचच दुसरा कॅच तुम्ही लिहिताय, इकडे लिहा खाली किंवा ह्या ब्रॅकेटच्या पुढे लिहा, काही प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर आहात? वन ट्राय विथ मल्टिपल कॅच, ट्राय विथ मल्टिपल कॅच. ओके, म्हणजे या केसमध्ये आपण दोन दोन कॅच ब्लॉक का लिहिले, एक नाही का, एकच कॅच ब्लॉक का नाही ऍड केला. एक कॅच ब्लॉक केलं तरी गाईज मॅनेज करता येईल, पण त्या केसमध्ये काय होईल माहिती आहे का तुम्हाला, त्या केसमध्ये तुमचा जो एक्सेप्शनचा मेसेज आहे तो मेसेज काय होईल, कॉमन होईल. कुठलाही जरी एक्सेप्शन आला तर आपण फक्त काय कराल, एकच मेसेज शो करू शकाल. सो त्याला अवॉइड करण्यासाठी पर्टिक्युलर एक्सेप्शन आला तर पर्टिक्युलर मेसेज शो झाला पाहिजे, कारण युजरला कळलं पाहिजे की बॉस काय ॲक्च्युअल मिस्टेक आहे, म्हणजे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे ॲज अ डेव्हलपर. सो त्यासाठी आपण काय करत असतो, ओके ॲज पर द एक्सेप्शन, जसा एक्सेप्शन आलेला आहे तसाच आपण मेसेज, आपल्याला सुटेबल मेसेज, त्या एक्सेप्शनला एक्सप्लेन करणारा मेसेज, ओके अंडरस्टँडेबल मेसेज आपण काय करतो, आपण शो करण्याचं काम करत असतो. सो त्यामुळं आपल्याला एका ट्रायला मल्टिपल कॅच ब्लॉक सुद्धा लिहिता येतात. क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? ओके, सो आता परत मी रन करतो, चेक करा. ओके, सेम बिहेव करेल गाईज. इकडे मी प्रॉपर डेटा देतो, ओके 10 आणि 20 दिला, नो इश्यू इन युअर ओके डिव्हिजन गाईज. नाऊ आता आपल्याला काय करायचं, ओके डिव्हिजन ॲडिशनला झालं, डिव्हिजनसाठी मी 20 दिला आणि WWW देतो काहीतरी सपोज असा. आता इथे काय होतं, तेच दोन्ही एक्सेप्शन थ्रो केले जातात, पण सगळ्यात आधी काय केलं जाईल, नंबर फॉर्मॅट. आता ॲरिथमॅटिक तर आलाच नाही पाहिजे का, कारण आपण नंबर चुकीचा दिला आहे. सो या केसमध्ये प्रॉपर तुम्हाला दाखवेल की बॉस तुम्ही जो सेकंड नंबर दिलेला आहे तो नंबर फॉर्मॅट आला आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करा, प्लीज एंटर्स नंबर्स ओनली. त्यानंतरचं गोष्ट पुढे राहिली. आणि गाईज लक्षात घ्या, तुमचा फ्लो मॅनेज झाला आहे, गुड बाय मेन तुम्हाला सुद्धा इकडे मिळालेलं आहे, म्हणजे तुमचा फ्लो प्रॉपर वेनी मेंटेन झाला आहे. डिव्हिजन इज वॉट 1. क्लिअर आहात गाईज? हॅलो, ओके. सो या वेनी सुद्धा तुम्ही काय करू शकता गाईज, केसेस मॅनेज करू शकता. ओके, मी परत रन करतो गाईज, लक्षात घ्या. आता मी काय करतो, या केसमध्ये प्रॉपर डेटा रन करतोय 20 अँड देन गाईज आता डिव्हिजन करायचं आहे, मी डिव्हिजन दिलं 20 आणि सपोज इकडे दिलं 5. सो बघा काही प्रॉब्लेम नाही आहे, स्मूथली एक्झिक्यूट झाला. मी परत रन करतोय, ओके 20 30 50 ॲडिशन आलं, मी काय केलं 30 आणि दुसरा नंबर दिला 0. तर या केसमध्ये काही तुम्हाला नंबर फॉर्मॅट न येता, कारण नंबर 0 इज नंबर, सो नो इश्यू. बट ज्यावेळेस तुम्ही डिवाइड कराल त्यावेळेस तुम्हाला आता हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शनवाला कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बघा ओनली ॲरिथमॅटिक एक्सेप्शनवाला, डिव्हिजन आलं 0, गुड बाय मेन, फ्लो मेंटेन झाला आणि तुम्हाला एक्सेप्शन जे आलं ते काय आलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलेलं आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? हॅलो, ओके. सो दिस इज वॉट, दिस इज द वे टू हँडल द एक्सेप्शन. ओके, या वेनी आता या केसमध्ये चेक कराल तर हा नंबर फॉर्मॅटवाला एक्झिक्यूट न होता ॲरिथमॅटिक एक्सेप्शनवाला एक्झिक्यूट झाला आहे. आता या आणखीन एक केस यामध्ये येते गाईज. ओके चला ठीक आहे, आता हा तुमचा ट्राय ब्लॉक आहे. या ट्राय ब्लॉकमध्ये तुम्हाला डेफिनेटली माहिती की ह्या दोन टाईपचेच एक्सेप्शन येतात, पण चला अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हे दोन्ही एक्सेप्शन नाही आले, काहीतरी दुसराच एक्सेप्शन आला इकडे सपोज. ओके, एखादा तिसऱ्या टाईपचा एक्सेप्शन आला, जसं की आता कन्सिडर करतोय मी. बघा मी काय करतोय, ओके करत करत सपोज मी हे स्कॅनर जे आहे तर स्कॅनरला मेमरीज अलोकेट नाही केली. ओके, स्कॅनरचा न्यू ऑब्जेक्ट क्रिएट नाही केला, म्हणजे या केसमध्ये काय होईल माहिती आहे का, या केसमध्ये तुमचा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येऊन जाईल. आता नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आला तर इकडे पण नंबर फॉर्मॅट येईल आणि इकडे पण येईल. सो त्या केसमध्ये मी काय करतो, सिम्पल आपण हे आपलं ॲड मेथड मी जरा कमेंट करतो, ओनली आपण डिव्हिजनवर बघू म्हणजे तुम्हाला थोडंसं बेटर अंडरस्टँडिंग होईल. बघा यामध्ये एवढी मेहनत केली आपण, ट्राय लिहिलं, मल्टिपल कॅच लिहिले आणि स्टील आपला देर इज ए एक्सेप्शन. ओके, चुकीनंच का होईना झालेला आहे, पण झालेला आहे. मी रन केलं, डायरेक्ट मला काय आला, नल पॉइंटर एक्सेप्शन आलेला आहे गाईस. बघा नल पॉइंटर कुठे आलेला आहे, सो डिव्हिजनमध्ये एक वेळेस न येता पहिलं नल पॉइंटर आला आणि देन अरिथमॅटिक एक्सेप्शन, दोन्ही एक्सेप्शन आलेले आहेत मला. सो हा का आला, आता मी तर मॅनेज तर केलं होतं. ओके, तर हा मॅनेज व्हायला पाहिजे होता, पण तो मॅनेज होऊ नाही शकला. का, कारण या दोन्हीपेक्षा एक एक्स्ट्राचा एक्सेप्शनला, दॅट इज वॉट नल पॉइंटर एक्सेप्शन, ज्याबद्दल मी विचारच केला नव्हता.
आपल्याला असं थोडंसं विचार करायचा असतो ज्यावेळेस आपण कोड लिहित असतो की काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय एक्सेप्शन येऊ शकतात आणि मी ते एक्सेप्शन हँडल केलेले आहेत का. चला ठीक आहे, आता तुम्ही 2 एक्सेप्शन हँडल केले, मेहनत तर केली, पण हा नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल नाही केला, त्यामुळे तुम्हाला काय होतात गाईज, तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला. पण आता चला ठीक आहे, मला कळलं पण नाही की नल पॉइंटर येणार आहे, पण तरीही माझा प्रोग्राम टर्मिनेट नाही झाला पाहिजे असं जर मला वाटत असेल गाईज, आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे, दॅट इज वॉट, आपण परत एक शेवटी असं कॅच ब्लॉक टाकू शकतो जे कॅच ब्लॉक सगळ्याच टाईपचे एक्सेप्शन मॅनेज करू शकतं. दॅट इज एक्सेप्शनवाला कॅच ब्लॉक. हा काय कॅच ब्लॉक असतो, हा जो कॅच ब्लॉक एक्सेप्शन नावाचं क्लासचा ऑब्जेक्ट कंटेन करतो ॲज ए पॅरामीटर, तो कॅच ब्लॉक ग्लोबल कॅच ब्लॉक असतो. म्हणजे या कॅच ब्लॉकमध्ये गाईज लक्षात घ्या, कुठल्याही टाईपचं एक्सेप्शन तुम्ही होल्ड करू शकता. ओके, मग या कॅच ब्लॉकमध्ये मी काय करणार, एक मेसेज देणार, काय, ओके, एक्सेप्शन इन डिव्हिजन अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन. ओके, तर आपण असा मेसेज देणार. हा आपल्याला अनएक्सपेक्टेड आहे, आपण एक्सपेक्ट केलं नव्हतं हा एक्सेप्शन येईल म्हणून. सो दॅट एक्सेप्शन ऑकर्स हिअर अँड त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती मी इकडे शो करू शकतो. सो गाईज, इन दिस पर्टिक्युलर केस इट विल शो दॅट की अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन आहे आणि इट विल मॅनेज द फ्लो. आता इकडे कुठलाही एक्सेप्शन येऊ द्या, ॲरिथमॅटिक आला तर ॲरिथमॅटिकवाला ब्लॉक, नंबर फॉर्मॅट आला तर नंबर फॉर्मॅटवाला, आणि या व्यतिरिक्त, या 2 एक्सेप्शन व्यतिरिक्त आता जगातला कुठलाही एक्सेप्शन जरी आला तर तो कोण मॅनेज करेल, तुमचा हा थर्डवाला ब्लॉक मॅनेज करेल. क्लिअर आहात गाईज? हॅलो. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची, जो कॅच ब्लॉक, ओके, ग्लोबल एक्सेप्शन असं मॅनेज करतोय, जो पॅरेंट एक्सेप्शन आहे हा, ओके, तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये कळेल. ओके, हा एक्सेप्शनवाला कॅच ब्लॉक हा सगळ्यात शेवटी असला पाहिजे. जर सपोज तुम्ही हा एक्सेप्शनला इथून काढला आणि हा पहिला ठेवला इकडे सपोज असा, तर गाईज लगेचच या दोन्ही एक्सेप्शनला प्रॉब्लेम देईल तो. का? कारण बॉस हा जो कॅच ब्लॉक आहे, हा कॅच ब्लॉक सगळ्याच टाईपचे एक्सेप्शन जर मॅनेज करत असेल, ह्या 2 कॅच ब्लॉकचं मिनिंगच नाही आहे. सो हा लिहिलेत कशासाठी हे तर, ओके, तो म्हणणार बघा, आता इकडे जर कर्सर नेला आपण तर काय म्हणणार, ओके, अनरिचेबल कॅच ब्लॉक, म्हणजे इकडे तो कधी येणारच नाही. सगळं एक्सेप्शन मॅनेज करण्याचं काम कोण करेल, हा ब्लॉक करेल. सो त्यासाठी गाईज हा तुम्ही पहिल्यांदा किंवा सेकंडला किंवा ओके इन बिटवीन लिहू नाही शकत, तर हा मस्ट बी कसा असला पाहिजे, एंडला असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मल्टिपल कॅच लिहिले, जसं आता आपण 3 लिहिले, पहिला झाला, दुसरा झाला आणि हा तिसरा, तर हा सगळ्यात शेवटी असला पाहिजे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हॅलो. आता काय होईल, एकाच ट्रायमध्ये आपण तिन्ही एक्सेप्शन मॅनेज केलेले आहेत आणि या केसमध्ये आपण ओके कॅच ब्लॉक मल्टिपल लिहिलेत. बघा मी रन करतोय, परत रन केला, नंबर फॉर्मॅट आला, ॲरिथमॅटिक आला, स्टील तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे एक्झिक्यूट होत आहे. ओके, सो या केसमध्ये आपण पूर्णपणे मॅनेज केलेलं आहे. सो आता आपण परत जाऊन आपलं हे जे होता इश्यू तो सॉल्व्ह करूया. म्हणजे हा जर तुम्ही सपोज ओके पर्टिक्युलरली जात असाल, पर्टिक्युलरली म्हणजे काय, जसं नंबर फॉर्मॅट घेतला आहे, ॲरिथमॅटिक घेतला, म्हणजे हे काय झालं, पर्टिक्युलर एक्सेप्शन वाईज झालं. जो एक्सेप्शन आला त्याच्याबद्दल पर्टिक्युलरली मेसेज पण शो कराल, पर्टिक्युलर एक्सेप्शनसाठी कॅच ब्लॉक पण लिहिला. अशा केसमध्ये गाईज लक्षात घ्या, तुमच्याकडे हा कॅच ब्लॉक मस्ट आहे असणं. जर तुम्ही एखादी केस मिस केली तर त्या मिस केलेल्या केसेससाठी ओके दिस इज वॉट रामबाण उपाय. त्यामुळे तुमचा जरी एखादा आपल्याकडून सपोज मिस्टेक झाली, आपण पूर्णपणे गेस नाही करू शकलो आणि कुठेतरी आपण सपोज थोडंसं कमी पडलो एक्सेप्शन गेस करण्यासाठी की हा पण एक्सेप्शन येऊ शकतो आणि त्या केसमध्ये जाऊन आपला प्रोग्राम टर्मिनेट न व्हायला पाहिजे. सो त्यासाठी आपण हा ग्लोबल कॅच ब्लॉक आपण सगळ्यात शेवटी लिहिलं पाहिजे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, सो दॅट इज द रिझन बिहाइंड इट. आता आपण परत रन करू गाईज. सो नॉर्मली रन करूया. काहीतरी रॉंग डेटा, एक्सेप्शन आला, नंबर फॉर्मॅट, गुड बाय मेन. ओके, तर यावेळी तुमचा डेटा काय होतं, एक्झिक्यूट होत आहे. डिव्हिजनच एक्झिक्यूट झाले, आपण खाली ॲडिशन एक्झिक्यूट केलेलंच नाही. तर आय होप की तुम्हाला या गोष्टी क्लिअर आहात सगळ्यांना. आहे कोणाला काही डाऊट? बॉईज
ओके फाईन. सो गाईज आज आपण इकडेच थांबूया, कंटिन्यू करू उद्या आपली क्लास असेल सेम टाईम 8 o'clock. ओके सो गाईज तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.